वापरूया गोइंग टू वाक्यांमध्ये गोइंग टू ची रचना. इट्स गोइंग टू बी अ लॉंग डे. इट्स गोइंग टू बी अ लॉंग डे. इट्स म्हणजे इट इज गोइंग टू बी अ लॉंग डे. हा मोठा दिवस असणार आहे. द बस इज गोइंग टू बी लेट. द बस इज गोइंग टू बी लेट. बसला उशीर होणार आहे. इट्स गोइंग टू बी फन. इट्स गोइंग टू बी फन. परत इट्स म्हणजे इट इज गोइंग टू बी फन. मजा येणार आहे. आर यू गोइंग टू बी ओके. आर यू गोइंग टू बी ओके. हा झाला क्वेश्चन. तू ओके असशील ना. तू बरा असशील ना. अशा क्वेश्चन मध्येही आपण गोइंग टू ही रचना सहज वापरू शकतो. आणि जर आपल्याला नकारार्थी वाक्यात वापरायचं असेल तरीही आपल्याला गोइंग टू ही रचना वापरता येतेच. यू आर नॉट गोइंग टू बी वेल. यू आर नॉट गोइंग टू बी वेल. तू बरा असणार नाहीयेस. अशा पद्धतीने आपण होकारार्थी वाक्य, प्रश्न आणि नकारार्थी वाक्यात गोइंग टू ही रचना सर्रास वापरतो. बोला आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू.